हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. श्रावणाचा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची खूप सारी भक्तिभावानं पूजा करतो. अनेक सण व्रतवैकल्य उत्सव साजरे करतो. त्यामुळे श्रावण महिन्याला उत्सवाचा महिना देखील मानलं जातं. श्रावण महिन्यात सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे नागपंचमी. तर उद्या नागपंचमीचा सण असणार आहे. 17 ऑगस्ट 2026 सोमवारच्या दिवशी नागपंचमी आहे. या दिवशी एक विशेष योगायोग तयार झालेला आहे. तो म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमीचा दिवस एकाच दिवशी आहे. तर चला जाणून घेऊया नक्की नागपंचमीच्या दिवशी काय करायचं काय करायचं नाही. कारण नागपंचमीबद्दल अनेक पारंपरिक प्रथा आहे ज्या आपण आजही पाळतो. नागपंचमी म्हटलं की सगळ्यात प्रश्न मोठा उभा राहतो की आज काय खावं. कारण नागपंचमीला बऱ्याच ठिकाणी फोडणी दिली जात नाही, तळत नाही, म्हणजे तवा कढई ठेवला जात नाही. त्यामुळे अशा बऱ्याच परंपरा आहेत की ज्या आपण नागपंचमीला पाळतो. तर नागपंचमीला नेमकं काय करायचं काय करायचं नाही याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्याचबरोबर त्यामागचं शास्त्रीय कारण देखील सांगणार आहे. काय करायचं काय नाही हे आपल्याला माहीत असतं, पण का करायचं नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यात आपण दररोज महादेवांची पूजा करतो. तर नागपंचमीच्या दिवशी महादेवांसोबत नागदेवतेची देखील पूजा करायची आहे. महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करायची आहे. उपवास या दिवशी करायचा असतो. यावर्षी पहिला श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे बऱ्याच जणांचा नागपंचमीचा आणि श्रावणी सोमवारचा उपवास होऊन जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायची आणि जवळपास कुठे नागदेवतेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन पूजा करावी. किंवा आपल्या घरी नागोबा म्हणजे ज्योतीची पूजा लावलेली असते त्याची तुम्ही पूजा करू शकता. नागदेवतेला दूध अर्पण करा की नागदेवतेची पूजा केल्यामुळं नागदेवतेचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो. त्यामुळे नागपंचमीला नागदेवतेची पूजा आपल्याला करायची असते. नागपंचमीच्या दिवशी श्रावणी सोमवार पण आलेला आहे. मग दोन्ही पूजा कशा करायच्या, एकत्रित करायच्या का, उपवास कसा करायचा याबद्दलची सगळी माहिती मी या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अशी देखील एक मान्यता आहे की नागपंचमीच्या दिवशी फक्त उकडलेलंच अन्न खावं. त्यामागं बरीच कारणं आहेत. कारण श्रावण महिना पावसाळ्यात येतो. पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि उकडलेलं जे अन्न असतं ते पचनासाठी हलकं असतं. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी उकडलेलंच अन्न खावं अशी मान्यता आहे. नागपंचमीच्या सणासोबत आणखी एक प्रथा जोडली गेलेली आहे, ती म्हणजे या दिवशी झोके बांधले जातात. शहरी भागात ही प्रथा लोप झालेली आहे. तरीही ग्रामीण भागांमध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमीच्या दिवशी झोके खेळले जातात, बांधले जातात आणि विवाहित महिला नागपंचमीच्या सणाला आपल्या माहेरी येतात आणि आपल्या माहेरी महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात. ही प्रथा शहरात लोप पावलेली असली तरी ग्रामीण भागामध्ये आपल्याला आजही झोका खेळण्याची प्रथा बघायला मिळते आणि एक वेगळीच मजा असते नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची. तुम्ही हा अनुभव घेतलाय का? कमेंटद्वारे नक्की कळवा. नागपंचमीचा सण हा संध्याकाळचा असतो. बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी हा सण केला जातो, नैवेद्य बनवला जातो. बऱ्याच ठिकाणी तर नागपंचमीच्या दिवशी जिवंत नाग पकडून त्याची देखील पूजा करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात देखील 1-2 ठिकाणी आहे ही प्रथा सुरू होती, पण आता या प्रथेवर बंदी घालण्यात आलेली आहे. जिवंत नागाची पूजा करायचा प्रयत्न करायचा नाही, त्याला दूधही पाजण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण त्यामुळे त्याच्या जीवाला हानी पोहोचण्याची शक्यता असेल. आणि तसंच आपल्याला जर सर्पदंश झाला तर आपल्याला देखील जीव गमवावा लागू शकतो. म्हणून अशा पद्धतीने जिवंत साप नाग पकडायचा नाही. नागपंचमीच्या दिवशी कोणाचंही मन दुखवायचं नाही. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश हा नागपंचमीचा सण देतो. नागपंचमीच्या दिवशी आपल्या जवळपास वारूळ असेल, ती जर नाग वगैरे नसेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा नक्की करू शकता. नागपंचमीच्या दिवशी कोणती कामं करायची नाहीत ते आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे या दिवशी सुरीसारख्या धारदार वस्तूंचा वापर करायचा नाही. कात्री, सुरी किंवा आपण ज्या वस्तूंनी कापू शकतो, काही वस्तू कट करू शकतो, या धारदार वस्तूंचा वापर आपण करायचा नाही. नखे देखील काढायचे नाही, केस कापायचे नाही.
आणि मुख्य गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी चुलीवर गॅसवर तवा ठेवला जात नाही. तवाच या दिवशी बघितला जात नाही. तवा लपवून ठेवावा लागतो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी चुकूनही तवा वापरायचा नाही. तवा गॅसवर ठेवायचा नसतो. कढई देखील ठेवली जात नाही बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे या दिवशी जरा खाण्यापिण्याचा स्वयंपाक बनवण्याचे वांदेच असतात. म्हणून उकडलेलं अन्न या दिवशी खायचं असतं. या दिवशी फोडणी देखील दिली जात नाही. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. त्यामुळे शेतीच्या कामाला देखील नांगरणी असेल, खुरपणी असेल, चारा तोडणे असेल जनावरांचा, या सगळ्या कामाला सुट्टी असते. ही सर्व कामं म्हणजे जनावरांना जे चारा पाणी लागतो तो आपण आदल्याच दिवशी तोडून ठेवायचा असतो. नागपंचमीच्या सणाला चिरणं, तळणं, भाजणं या क्रिया टाळल्या जातात. पण त्यामागे नक्की मूळ संकल्पना काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का? लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे या दिवशी काही चिरायचं नसतं, कापायचं नसतं, तळायचं नसतं, चुलीवर तवा ठेवायचा नाही, काही भाजायचं नाही, कोणाचीही हिंसा करायची नाही, जमीन खंदायची नाही. पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग, साप यांची विश्रांती स्थानं असतात. अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरीच्या दृष्टीने हा नियम आखला आहे. आणि ही जी सावधगिरी आहे ती आपण पूर्ण पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते. नागपंचमीच्या दिवशी जशी शेतीकामाला सुट्टी, तशीच गृहिणीलाही रोजचा रांधा, वाडा, उष्टी काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजू नये, चिरू नये असा नियम केला असेल. ती स्वतः सुट्टी कधी घेत नाही. अशा निमित्ताने तिला थोडा आराम मिळेल हा त्यामागचा मूळ हेतू आहे. त्याला जोड दिली जाते ती पौराणिक कथेची. तर कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया. एकदा एक शेतकरी जमीन नांगरीत असताना त्याच्या नांगराचा फळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे बिळातील नागाची पिल्लं चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचं पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात ती गेली आणि तिने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक मुलगी लग्न झालेली होती. शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी, तिच्या घरी पोहोचली. तिथे जाऊन त्या नागिनीनं बघितलं की ती मुलगी पाटावर चंदनगंधाने नागाचं चित्र काढली होती आणि त्याची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलायांचा नैवेद्य त्या पूजेतल्या नागाला दाखवला. तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले. दुसरी एक कथा अशी आहे की एका सावकाराला 7 मुलं होते. त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एकदा तिने सापाला मरताना वाचविले. त्यावेळी त्या सापाने तिने मागितले तेवढे धन दिले. त्यामुळे ती अगदी सुखसमृद्धी जीवन जगू लागली. त्या सापानं तिला तिच्या भावाप्रमाणे रक्षण करायचं वचन दिलं. या दोन्ही कथांवरून असं कळतं की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते. आणि त्यासाठीच नागपंचमीच्या दिवशी नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिरणे, भाजणे, तळणे, खोदणे ही कामं टाळली जातात. तरी देखील या सणाच्या दिवशी मोदक, पुरणपोळी, दिंड, कानावले, पातोळे यांच्यासारखे पदार्थ किंवा आदल्या दिवशीच बऱ्याच ठिकाणी हे पदार्थ बनवले जातात आणि त्याचा नैवेद्य नागपंचमीच्या दिवशी दाखवला जातो. या दिवशी केस देखील विंचरले जात नाही. तर बऱ्याच ठिकाणी नागपंचमीबद्दल वेगवेगळ्या प्रथा, परंपरा प्रचलित आहेत. तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही या सणाचे नियम पाळायचे आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीच्या दिवशी कोणती कामं चुकूनही करायची नाही, कोणती कामं करायची आहेत, त्यांच्या मागचे शास्त्रीय कारणांसहित जाणून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नागपंचमीच्या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.